नमस्कार सर्वांना. अम, आपल्या ग्रुपवर बरेच जण बोलत होते की यावर्षी जो 2022ला ASOचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये इंग्लिश खूप अवघड आलेलं. तर मी म्हटलं बघूया आता आपण सोडवून कसं आहे, सोपं आहे की अवघड आहे. तर मी तो पेपर आज डिस्कस करणार आहे पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक क्वेश्चन वाईज. त्याने तर तुम्हाला बऱ्याच सगळ्या प्रश्नांचे आन्सर्स कळतील काय, पण महत्त्वाचं म्हणजे काय, की परीक्षेत सोपे प्रश्न कसे सोडायचे नाहीत आणि अवघड पेपरमध्ये पण कसे सोपे प्रश्न असतात आणि मेरिट कशी शोधायची ते पण मी तुम्हाला सांगेन. तर चला बघूया ASO 2022चा इंग्लिशचा पेपरची ॲनालिसिस. तर हा पेपर आहे 25 मार्क्सचा. त्यामध्ये 5 मार्क्सचा पॅसेज आहे. तर 5 मार्क्सचा पॅसेज सोडून आपण उरलेले फक्त ग्रामर आणि व्होकॅब्युलरीचे प्रश्न सोडवूया. ठीक आहे? तर तुम्ही टाईम बघू शकता किती झालाय. अ, मी तुम्हाला समजेल अशा स्पीडने सोडवतो. टाईमसाठी नाही, पण महत्त्वाचं आपण डिस्कस करून सोडूया तरी बघू किती वेळ लागतो. ओके. तर सगळ्यात पहिला प्रश्न काय आहे, की चूज द करेक्ट, करेक्ट याला अंडरलाईन करायचं असं. ओके. सेंटेन्स. 3 सेंटेन्स दिलेत. आता पहिली सुरुवातच अशी करायची नाही ना प्रश्नाची, पेपरची. कळतंय 3 वाक्य वाचत बसायची. परीक्षेला आलोय आपण, एवढं वाचायला थोडे आलोय. तरी ठीक आहे वाचूया, ठीक आहे. युअर हेअर नीड्स कटिंग बॅडली. ओके. आय डोंट हार्डली नो दिस गर्ल. आता हे तर मला लगेच कळतंय, की हार्डली बरोबर कधीही नकारार्थी येत नाही. हार्डली स्वतःच नकारार्थी आहे. आय हार्डली नो दिस गर्ल. मला ही मुलगी आत्ताच माहिती आहे म्हणजे. मला ह्या मुलीबद्दल जास्त काही माहिती नाही. आय हार्डली नो दिस गर्ल असं, आहे ना? तर हार्डलीमध्येच नकार लपलेला आहे, त्याच्यामुळे डोंट येणार नाही. तर बी रॉंग आहे आणि यांनी काय विचारलंय? करेक्ट सेंटेन्स. तर 1 नंबर ऑप्शन तर गेलं, 3 नंबर पण गेलं. म्हणजे उत्तर आता 2 आणि 4 मध्ये. कळतंय का? नन ऑफ द अबोव्ह. म्हणजे अ, कोणतंच करेक्ट नाहीये. ओके. मग ठीक आहे. आता ए आणि सी मधलं कुठलं एक बघायचं. जर अजून ते करेक्ट नसेल तर मग ऑप्शन ते येणार. ओके. त्यानंतर युअर हेअर नीड्स कटिंग बॅडली. तर असं नाही होत ते. कसं होतं युअर हेअर बॅडली नीड्स कटिंग. तुझे म्हणजे तुझे आता तुला केस कापलेच पाहिजेत एवढे गरजेचे झाले, खूप वाढलेत असं. वन स्टुडंट ओनली केम इन लेट येस्टरडे. असं नाही होत. ओनली वन स्टुडंट केम इन लेट येस्टरडे. ओनली वाक्याच्या सुरुवातीला पाहिजे होतं. तर तिन्ही रॉंग आहेत. म्हणून उत्तर काय होईल? नन ऑफ द अबोव्ह. तर ठीक आहे, आपण आता प्रश्नांना ना 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाईड करूया. 3 कॅटेगरी म्हणजे काय? ईझी, है ना? ईझी, ईझी प्रश्न कोणते-कोणते आहेत? एव्हरेज कोणते-कोणते आहेत? बरोबर? आणि डिफिकल्ट कोणते-कोणते आहेत? डिफिकल्ट कोणते-कोणते आहेत? ठीक आहे. तर मी त्यांचे नंबर लिहीत जाईन. तर हा तर मला तरी म्हणजे ओके, हा सगळ्यांना येणार नाही. त्यामुळे मी याला डिफिकल्टमध्ये टाकून देतो. ठीक आहे. म्हणजे याचं हे मार्क्स गेले तर मेरिटला काही फरक पडणार नाही. ओके. 26 वॉज ईझी. कळतंय तुम्हाला? अं, 27 बघूया आपण आता. ठीक आहे. तर 27 मध्ये बघा काय आहे. अरे, सर्व गेलं. 1 सेकंड तोच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. मला ते खूप महत्त्वाचं आहे, की एनालिसिस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पण ठीक आहे, आपण नंतर करू एनालिसिस. पहिला पेपर सोडवून घेऊ व्यवस्थित, की कोणते ईझी आहेत आणि कोणते अवघड आहेत. तर 26चा आन्सर होईल युअर हेअर नीड्स बॅडली. युअर हेअर बॅडली नीड्स कटिंग. बॅडली आधी पाहिजे होतं. हार्डली बरोबर नकारार्थी येत नाही आणि ओनलीने वाक्य ओनली वन स्टुडंट केम इन लेट यस्टरडे. म्हणून तिन्ही रॉंग आहेत. म्हणून उत्तर येईल 4 नंबर. ओके. 27 बघूया. तर ह्याला मी डिफिकल्टमध्ये ठीक आहे, डिफिकल्टमध्ये टाकलाय ते. 27 बघूया. इन द वर्ड डिसेंट्री द वर्ड दिस इज. ओके. वर्ड दिस इज काय आहे? ग्रीक प्रेफिक्स म्हणजे आधी येणार आहे. तर प्रेफिक्स तर आहे नक्की. तर तिन्हीमध्ये प्रेफिक्स दिले. ओके. नॉर्मली इंग्रजी भाषा ही ग्रीक आणि लॅटिन शब्दांपासून बनलेली आहे. म्हणजे इंग्लिश प्रेफिक्स तर नाहीये. कांट से पण होऊ शकत नाही. म्हणजे उत्तर 2 मध्ये. मध्ये पण बघा, डोंट नंतर हार्डली येत नाही. हार्डली बरोबर नकारार्थी येत नाही. त्याच्यावरून आपल्याला बी 2 ऑप्शनमध्ये निघालेलं. 1 आणि 3 मध्ये आणि 2 ऑप्शनमध्ये राहिलं ना उत्तर, की गेस करायचंच आहे एक्झाममध्ये. लक्षात ठेवा. 2 ऑप्शनमध्ये उत्तर राहिलं, तर गेस करायचंच आहे. हे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये. कारण की 2 ऑप्शनमध्ये प्रोबॅबिलिटी चांगली राहते. सगळे 2 ऑप्शन वाटल्यास एकत्र गेस करा. ठीक आहे. आणि इथे पण 2 ऑप्शन निघून गेलेत. पण आपल्याला हे माहीत नाही ग्रीक आहे का लॅटिन आहे. तर त्यामुळे ठीक आहे. हे ग्रीक प्रेफिक्स आहे. पण हे माहीत नसणार बऱ्याच जणांना. त्यामुळे याला पण मी डिफिकल्टमध्ये टाकेन. काही प्रॉब्लेम नाही. हे प्रश्न नाही आले मेरिटला काही फरक पडत नाही. आणि तुम्ही एक ऑब्झर्व्ह करा बघा, पेपरची सुरुवातीला 2 अवघड टाकलेत. कारण की मुलांचा वेळ वाया घालवावा आणि मुलं पुढे पोहोचू नयेत. तर ही स्ट्रॅटेजीच असते त्यांची, आयोगाची.
28 फिल इन द ब्लँक्स. ओके. आय डॅश इंग्लंड लास्ट ऑगस्ट. मी मागच्या ऑगस्टमध्ये इंग्लंडला गेलो. इंग्लंडला व्हिजिट केलं. तर व्हिजिट केलं म्हणजे कुठला काळ? साधा भूतकाळ. साधा भूतकाळ म्हणजे आय व्हिजिटेड. हा सोपा प्रश्न होता एकदम. यायला पाहिजे है ना. सोपा प्रश्न होता. एकदम क्लिअर आहे. तर आय व्हिजिटेड. बाकीचे काळ येणार नाहीत कारण की बाकीच्या काळामध्ये बघा आय हॅव व्हिजिटेड नाही. लास्ट आहे ना. लास्ट आहे म्हटल्यावरती हॅव ते येणारच नाही बिलकुल है ना. हे तर व्हिजिटिंग साठी काय लागतं? टू बीची रूपं लागतात. आय एम आणि ते आय वॉज व्हिजिटिंग पण नाही येणार. ओके. आणि आय हॅड व्हिजिटेड इंग्लंड लास्ट ऑगस्ट. हे ठीक आहे पण जास्त चांगलं व्हिजिटेड आणि आय हॅड व्हिजिटेड इंग्लंड वेन आय हॅड गॉन देअर. समथिंग काहीतरी रिलेटेड पाहिजे होतं तिथे. तर हे येईल उत्तर. 29 बघूया आता आपण. 29 काय आहे? सोपं आहे का अवघड आहे? ठीक आहे. शी हॅज फिल इन द ब्लँक्स. गाड्या जागा भरा. ओके. लिटिल फ्यू. लगेच ऑप्शन बघायचे. एवढे ऑप्शन वाचण्यापेक्षा लगेच ऑप्शन बघायचे. कशावर प्रश्न आलाय आपल्याला तो टॉपिक येतो की नाही. तर लिटिल फ्यूचा तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती आहे काय? की लिटिल फ्यू निगेटिव्ह असतात. ए फ्यू पॉझिटिव्ह असतात है ना. तो कॉन्सेप्ट माहिती आहे. तर त्या कॉन्सेप्टवर बघूया. शी हॅज सेव्ड हार्ड म्हणजे तिने खूप पैसे सेव्ह केलेले आहेत. खूप मेहनतीने सेव्ह केलेले आहेत. अँड नाऊ हॅज डॅश मनी. मग आता मला सांगा तुम्ही, तिने जर पैसे सेव्ह केलेत तर तिच्याकडे आता पुरेसे पैसे असतील, थोडेफार असतील, म्हणजे इट्स अ पॉझिटिव्ह स्टेटमेंट. पॉझिटिव्ह वाक्य आहे, नकारार्थी नाहीये. तिने सेव्ह केलेत म्हणजे तिच्याकडे आता पैसे असतील, हे पॉझिटिव्ह आहे. म्हणून बघा लिटिल 1 नंबर आणि 3 नंबर पण निघून जाणार. भाषा विषयामध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये 2 ऑप्शन लगेच निघून जातात. थोडं तरी अभ्यास केला असेल तर. ए लिटिल दोन्हीकडे, ठीक आहे. ए फ्यू पण दोन्हीकडे. म्हणजे आता फक्त ए लार्ज. आता ए फ्यू दोन्हीकडे तर मी कशाला वाचू दुसरा ऑप्शन? कळतंय तुम्हाला? वेळ कशाला घालू माझा? तर मी ए लार्जचं बघणार. तर तिसरं बघूया आता डायरेक्ट. ही एट नंबर ऑफ केक्स. नंबर आहे ना, नंबर एकवचनी आहे. एकवचनीला काय लागणार? आर्टिकल लागणार. आर्टिकल लागणार ना. ए लार्ज नंबर ऑफ केक्स है ना. लार्ज नंबर्स ऑफ केक असतं. कळतंय तुम्हाला कसं असतं? असं असतं. लार्ज नंबर्स असतं ना, नंबर्स. मग ठीक आहे. पण ए लागलं ना, आर्टिकल कशाला लागतं? एकवचनी नामाला लागतं ना. अ लार्ज नंबर होणार. ठीक आहे. म्हणून हे बरोबर आहे. अ लार्ज. मग सेकंड उत्तर येईल. पण बघायचं फ्यू पण बरोबर होतं का? तर बघूया आता आपण कॉन्सेप्ट. शी इज नॉट लोनली. ती एकटी नाहीये. फॉर शी हॅज. ती एकटी नाहीये म्हणजे तिच्याकडे फ्रेंड्स आहेत. म्हणजे इट्स अ पॉझिटिव्ह स्टेटमेंट. शी हॅज अ फ्यू फ्रेंड्स. तिला थोडे फ्रेंड्स आहेत. काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे पॉझिटिव्ह अर्थाने. तर एकदम सोपं होतं. तिन्हीकडे येईल. म्हणून उत्तर होईल 2 नंबर. एकदम क्लिअर आहे. तर ह्याला पण मी सोप्यामध्ये पकडेन. म्हणजे याला अभ्यास तुमचा असेल तर तुम्हाला माहिती आहे अ लिटिल अ फ्यू पॉझिटिव्ह असतं. नुसतं लिटिल नुसतं फ्यू निगेटिव्ह असतं. ओके. 30 नंबर बघूया. काय? पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. करेक्ट स्पेलिंग बघायची आहे कशामध्ये. शी अल्टिमेटली अटर्ड द ट्रूथ वाईल डाईंग ऑन द डेथबेड. तर अल्टिमेटलीची यू ने सुरू होते. अल्टिमेटली है ना. तिथे ही चूक आहे. कॉपिंग समवन एल्स आयडिया लुजेस हाफ ऑफ इट्स वर्थ. ठीक आहे. तिकडे मला स्पेलिंगचा काही प्रॉब्लेम वाटत नाही. ही इज वेल नोन फॉर फॉरगेटिंग हे असे जे शब्द आहेत, क्रियापद आहेत, त्यांना डबल टी लागतो. फॉरगेटिंग. नाउडेज वर्शिपिंग गॉड ॲट द पब्लिक प्लेसेस इज स्ट्रिक्टली फॉरबिडन. फॉरबिडनला पण डबल डी लागतो. तर हे रॉंग आहे, हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. आणि उरलेले एक उत्तर पाहिजे ना कोणतरी. मला माहित नाही 2 नंबरमध्ये काय चूक आहे. पण बाकीच्या 3 मधली चूक स्पष्ट दिसते. अल्टिमेटली, फॉरगेटिंग, फॉरबिडन. म्हणजे उत्तर 2 नंबर आहे. आता याच्यात परत बघायची गरज नाही कारण की बाकीच्या 3 मध्ये कन्फर्म माहिती आहे की रॉंग आहे. 3 रॉंग आहेत म्हणून उरलेलं उत्तर. आणि त्यात पण काही मिस्टेक दिसत नाही म्हणून पण ते उत्तर. असं 2 प्रकारे आलं पाहिजे. त्याला तर खूप सोप्या प्रश्नामध्ये मी पकडेन. 31 नंबर बघूया. पॉइंट आउट द सेंटेन्स विच हॅज द करेक्ट पंक्च्युएशन. करेक्ट पाहिजे. अँड कॅपिटल लेटर बरोबर वापरलाय का? तर पहिलं तर द गंगा इज द कॅपिटल पाहिजे होता म्हणजे 1 नंबर रॉंग आहे. आता 1 नंबर रॉंग आहे आणि यांनी करेक्ट विचारलंय बरोबर. तर लगेच याचा पर्याय शोधायचा. करेक्ट आहे का? नाही, रॉंग आहे. 1 नंबर आउट. ऑल द अबव आउट म्हणजे हे तर ऑल द अबव मध्ये ए येतो ना. आउट म्हणजे एका पर्यायावरून मला 2 ऑप्शन निघाले. बी सी डी बरोबर आणि नन ऑफ द अबव. म्हणजे आता मला बघायचंय कोणाला? बी सी डी म्हणजे सगळेच बघायला लागतील आता मला. बघूया. ए तर रॉंग आहे, कन्फर्म झालं. द ट्रॅजेडी ऑफ किंग दिलीप कुमार.
प्रॉपर नाऊनला काय तर कॅपिटल लेटर येणार, त्यामुळे हे पण रॉंग आहे. बी रॉंग आहे. ओके, ठीक आहे. ओके, ए रॉंगच आहे आणि माझे हे 2 पर्याय निघालेले आहेत. एक सेकंड हा. ए रॉंग आहे म्हणजे हे पर्याय येऊ शकतात. त्यांनी पॉइंट आउट द सेंटेन्स विच हॅव द करेक्ट पंक्च्युएशन. करेक्ट पंक्च्युएशन नाही, ए रॉंग आहे. बरोबर, ए मध्ये करेक्ट द पाहिजे होतं, म्हणून ए करेक्ट पंक्च्युएशन नाही आहे 1 आणि 3 मध्ये. ओके, बी मध्ये आहे का? ए मध्ये नाही आहे. ठीक आहे. शेक्सपियर द मर्चंट ऑफ व्हेनिस, तर द कॅपिटल पाहिजे होता, म्हणून सी पण रॉंग आहे. ओके, मोस्ट वाक्याची सुरुवात कॅपिटलने व्हायला पाहिजे होती. अमेरिका पुढे आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. बरंच काय काय मिस्टेक्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे सगळेच रॉंग आहेत. तर कोणते करेक्ट आहेत? नन ऑफ द अबाव, कोणीच करेक्ट नाही. लगेच उत्तर यायला पाहिजे याच्यावरून. तर हा पण सोप्यामध्ये मी पकडेन, कारण की द वरून मला लगेच ए वरून ऑप्शन निघून गेले आणि ए रॉंग आहे. आणि नंतर आपण बघतोय की ए रॉंग आहे, बी रॉंग मिळाला की तुम्हाला डायरेक्ट नन ऑफ द अबव रॉंग टिक करायला पाहिजे. एकदम क्लिअर आहे. ऑप्शनच असे आहेत ना की लगेच उत्तर निघतंय. ऑप्शन वरूनच लगेच उत्तर काढायचं, एवढं वाचत बसायची वेळ लागणार नाही. 32 बघूया. 32 मध्ये काय शब्दार्थ आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला ही प्रेपोजिशन फ्रेजेस माहितीच पाहिजे. तर कम आफ्टर म्हणजे काय? एक प्रकारे एकाच्या मागे लागणं. कम आफ्टर, मागे मागे येणं है ना. तर चेस करणे. कम आफ्टर म्हणजे चेस करणे. तर ए वरून मला कळालं 2 उत्तर आहे. तर मी लगेच असं उभं बघणार. उभं बघितलं तर मला कळतंय 3 आणि 4 रॉंग आहेत. ओके, आता इथे 2 आहेत, इथे 1 आहे, म्हणजे बी बघून काय फायदा नाही, म्हणजे सी बघावं लागेल. तर सी म्हणजे काय? कम कम राऊंड. कम राऊंड म्हणजे परत परत येणे. काय होणार? ठीक आहे, अराईव्ह नाही होणार. कम अलॉंग. कम अलॉंग ठीक वाटतं मला. त्यांनी काय दिलंय? सीचं 3 नंबर, सीचं 4 नंबर, म्हणजे सीचं अराईव्ह आहे का चेंज वन्स ओपिनियन. तर कम राऊंड म्हणजे पुन्हा येऊन स्वतःचं मत बदलणे. कम अलॉंग म्हणजे अराईव्ह. तर उत्तर 2 नंबर येईल. एकदम सोपं हे पण. पण ठीक आहे, याला शब्दार्थ पाठ नसतात मुलांचे, याला आपण पकडायला नको सोप्या प्रश्नांमध्ये. ठीक आहे, याला अवघडमध्ये पकडू, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना. मला पाहिजे की तुम्ही सोपा एकही नाही सुटला पाहिजे. ओके, 33 नंबर बघू. द स्पॅरो वुड कम. आता ही सगळीकडे अंडरलाईन दिसते मला, अशी अशी अंडरलाईन दिसते, तर मी लगेच बघून घेणार काय द अबाव सेंटेन्स. काय विचारलं यांनी? हो, पार्टिसिपल, इन्फिनिटिव्ह, मॉडल ऑक्झिलरी आहे का प्रिन्सिपल वर्ब आहे. तर बघायचं आता, आणि अंडरलाईन पण करून दिलेली आहे. मग हे सगळं वाचत नाही बसायचं परीक्षेमध्ये. वुड, मस्ट, शुड, हॅव टू, हे कोण आहेत? हे चारही काय आहेत? मॉडल ऑक्झिलरी आहेत. हे आपल्याला माहिती आहे. एकदम बेसिक प्रश्न आहे. म्हणजे माझा एवढा वेळ वाचला पण वाचायचा, कारण मी अंडरलाईन बघितले, लगेच आन्सर ऑप्शन्स बघितले की प्रश्न कशावर आलाय. अशी नजर फिरवायची, उभी उभी नजर फिरवायची परीक्षेमध्ये. तर एकदम सोपं होतं. वुड, मस्ट, शुड, हॅव टू, हे सगळे काय मॉडल ऑक्झिलरी आहेत. पार्टिसिपल म्हणजे काय? प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, म्हणजे आयएनजी आणि ईडीचं प्रत्यय लागला पाहिजे किंवा तिसरं रूप लागलं पाहिजे. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्ले, टू स्टडी, असं पण नाहीये. प्रिन्सिपल वर्ब मुख्य क्रियापद तर नाहीच नाहीये, है ना. एकदम क्लिअर आहे. सहाय्यकारी क्रियापद आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज और आर नॉट इन्क्लुडेड इन रोडंट्स. रोडंट्स मीन्स उंदरासारखे प्राणी, है ना, असं. तर ठीक आहे, आपल्याला माहित नसतात हे शब्दार्थ. तर माईस तर आहेच, है ना. रॅबिट्स पण त्याच गटात येतो, म्हणजे कॅट येणार नाही. कॅट वेगळ्या प्रकारात येते. तर उत्तर 2 नंबर येईल. ठीक आहे, हे माहित नाही तर याला मी पकडत नाही, याने काय मेरिटला फरक पडणार नाही. अशा प्रश्नाने मेरिटला फरक पडत नाही. जे माहित नाहीत मुलांना, सगळ्यांना माहित नाहीये. ठीक आहे, आता 35 नंबर बघा. अ सेज सेज सांगितलंय. रिपोर्टिंग वर्ब जर वर्तमान काळ किंवा भविष्यकाळात असेल तर पहिली अशी एक लाईन मारून घ्यायची. बघा, सेड केलंय. रिपोर्टिंग वर्बचा काळ कधीही बदलत नाही. कधीही इंग्रजीमध्ये रिपोर्टिंग वर्बचा काळ बदलत नाही, म्हणून डायरेक्ट उत्तर 2 नंबर येणार 1 सेकंदात. आणि पुढच्या वाक्याचा पण काळ बदलत नाही. इट इज डिव्हिनिटी. बघ, केलंय का बघूया. इट इज डिव्हिनिटी, सगळं बरोबर केलेलं आहे. तर हाच नियम आहे काय, रिपोर्टिंग वर्बचा काळ कधी बदलत नाही. आणि रिपोर्टिंग वर्ब जर वर्तमान काळ किंवा भविष्यकाळात असेल तर रिपोर्टिंग स्पीचचा काळ बदलत नाही. एकदम क्लिअर आहे. 36 नंबर बघूया. ही वुड रादर डाय दॅन इन्व्हॉल्व इन द वल्गर अँड करप्ट ऍक्टिव्हिटीज. म्हणजे वल्गर म्हणजे अश्लील आणि करप्ट ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व होण्यापेक्षा तो मरेल. तर द अंडरलाईन वर्ड्स इन दी सेंटेन्स डेनोट. म्हणजे अंडरलाईन वर्ड काय आहे? विश आहे का? इच्छा आहे का? बिलकुल नाही. अ चॉईस, प्रेफरन्स आहे का? प्रेफरन्स आहे. चॉईस आहे ना, की तो ह्याच्या असल्या करप्ट ऍक्टिव्हिटीमध्ये पडण्यापेक्षा एक वेळ मरायला मरेल, पण तसल्या ह्याच्यामध्ये पडणार नाही. तर त्याची चॉईस आहे.
पोलाईट रिक्वेस्ट आहे का? रिक्वेस्ट तर बिलकुल नाही. हॅबिच्युअल ॲक्शन आहे का? आहे ना? सारखं-सारखं करतोय का? नाही. तर एकदम सोपा होता. पण ठीक आहे, मुलांना शब्दार्थ येत नाहीत. अ, तरी पण एकदम तसं बघायला गेलं तर हा ॲव्हरेजमध्ये आहे. ह्याला डिफिकल्टमध्ये तर बिलकुल पकडता येणार नाही. पण ठीक आहे, हा पण चॉईस आणि प्रेफरन्स येईल. एकदम सोपा होता हा पण. पॉइंट आउट द करेक्ट सेंटेन्स विच हॅज द इनकरेक्ट यूज ऑफ प्रेपोझिशन. प्रेपोझिशनचा चुकीचा उपयोग कुठे केलेला आहे? शी वॉज कन्फाईड विथ, ही वॉज अफ्लिक्टेड विथ, गॉड bestows his blessings on those who work hard. This baby never parts with her colorful toys. The parts with ठीक आहे, afflicted with ठीक आहे. God bestows his blessings on those, on त्यांच्यावर, बरोबर आहे. She was confined her bed with dengue in the past fortnight. म्हणजे मागचे काही दिवस झालं ती डेंग्यूने बेडवर आहे. कन्फाईड म्हणजे रेस्ट्रिक्टेड. पण कन्फाईड विथ नाही होत, कन्फाईड टू होतं, आहे ना? मग हे रॉंग आहे. एकदम रॉंग आहे. म्हणून त्यांनी इनकरेक्टच विचारलंय. म्हणून 1 नंबर उत्तर येईल. पण आता कन्फाईन टू तुम्ही पाठ केला असेल शब्दार्थ तर तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे हे नाही आलं तरी चालेल. याने काही मेरिटला फरक पडणार नाही. पण ज्यांनी ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना नक्कीच एक एक्स्ट्रा मार्क मिळेल. ईझी मार्क आहे. ज्यांनी वाचलेलं आहे त्यांच्यासाठी. 38 आणि 39 बघूया. तर इट वॉज डॅश ओकेजन. आता हे माहितीच पाहिजे शब्दार्थ. मोमेंटफुल, मोमेंटेड, मोमेंटस आणि मूव्हमेंट. आता मला सांगा, एक तर तुम्हाला आर्टिकल लागलंय. आर्टिकल कशाला लागतं? नामाला, ओकेजनला लागलेलं आहे. बरं, नामाबद्दल माहिती द्यायला कोण येतं पुढे? विशेषण येतं आहे ना. विशेषणाच्या उच्चारावरून लागतं, म्हणून मोमेंट. तर मूव्हमेंट तर स्वतःच नाम आहे, विशेषण नाही आहे. हे क्रियापद सारखं वाटतंय, ईडी वगैरे नाही लागत. मोमेंटफुल असं नाही होत शब्द. मोमेंटफुल ओकेजन नाही होत, मोमेंटस ओकेजन होतं. तर तुम्ही बघा ऑप्शनवरून तुम्हाला कळतंय. आणि आर्टिकलवरून पण तुम्हाला अंदाज येतोय की अरे हा आर्टिकल लागलाय ओकेजनला, म्हणजे विशेषण असणार. विशेषणबद्दल माहिती दिली आहे, नामाबद्दल विशेष माहिती आहे. आणि 2-2 नाम समोरासमोर नाही येणार. तर मोमेंटच होतं. ठीक आहे, याला पण ॲव्हरेजमध्ये पकडू. शब्दार्थ मुलं करत नाहीत. ठीक आहे. तर 39 बघूया. इन द फॉलोइंग सेंटेन्स टू मेन क्लॉजेस आर लिंक्ड विथ. ऑप्शन बघायचे काय? प्रेपोजिशन, कंजंक्शन, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह कशाने जोडलेले आहेत? सो, बट, बिसाइड्स, दो हे सगळे कोण आहेत? फॅन बॉईज. फॅन बॉईज आहेत ना. फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, येट, सो आहे ना. फक्त बिसाइड्स त्याच्यासारखंच आहे. आणि दो हे सगळे काय आहेत? कंजंक्शन आहेत. फॅन बॉईज मधले सो आणि बट आहेत. बिसाइड्स दो हे ह्याच्यामधले आहेत, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत. पण सगळे कोण आहेत? कंजंक्शन आहेत ना. एकदम सोपा प्रश्न आहे एकदम. म्हणजे हा सुटला ना तर मेरिटमधून तुम्ही बाहेर जाणार. कळतंय? असे प्रश्न सोडायला नको ना. लिंक्ड विथ इन द फॉलोइंग सेंटेन्स टू मेन क्लॉजेस. आणि तुम्हाला इथेच कळायला पाहिजे होतं की 2 मेन क्लॉज कशाने लिंक केलेले आहेत. कशाने लिंक असतात क्लॉज? क्लॉज नेहमी कंजंक्शनच लिंक असतात ना. उभयान्वयी अव्ययनेच लिंक असतात. तर वाचूनच डायरेक्ट सोडवायला पाहिजे. या 4 ओळी वाचायची गरज नव्हती. ठीक आहे. तर हा पण एक अतिशय सोपा प्रश्न पेपरमधला. लेंदी पण नाहीये तो, कारण की वाचावंच लागत नाही. पॅसेजला सोडवायचं, नंतर पहिलं ग्रामर पूर्ण करायचं. ठीक आहे. आता बघा, फाइंड आउट द करेक्ट फॉर्म ऑफ द प्रोनाउन टू बी यूज्ड इन द. हे सगळं वाचत नाही बसायचं. करेक्ट करेक्ट बघितलं ना, करेक्ट की लगेच प्रश्न वाचायचा. आयदर सीता और अमीना फॉरगॉट टू टेक. आता दोघांपैकी एक, आयदर और नॉर हे म्हणजे काय असतं? एक जण असतो, लक्षात ठेवायचा. तर या दोघींपैकी एक जण पासपोर्ट घेऊन जायचं विसरलाय. दोघींपैकी एक जण म्हणजे कोण? या दोघींपैकी एक जण तिचा पासवर्ड घेऊन जायचा है ना. म्हणजे काय? हर. देअर नाही येणार. अँड असतं ना तर देअर झालं असतं. ऑर आहे, दोघींपैकी एक जण म्हणून हर येणार. एकदम सोपा प्रश्न आहे. पण हे मुलांना माहित असेल की ऑर असेल तर एकवचनी क्रियापद घेतात, है ना. एकदम क्लिअर आहे. भूतकाळ होता म्हणून क्रियापद पण कळालं नाही. जर वर्तमान काळ असतं ना इथं कळालं असतं. फॉरगेट्स असतं, है ना. एकदम सोपा प्रश्न है ना. 46 बघा. आयडेंटिफाय द नाउन फ्रेज. नामाचं वाक्य शोधा इन द गिवन सेंटेन्स. नामाचं वाक्य कसं असतं? व्हॉट, हू, हुमने आपण प्रश्न विचारतो. तर आय एक्सपेक्ट टू गेट अ प्राइज. व्हॉट आय एक्सपेक्ट टू गेट अ फर्स्ट प्राइज. म्हणून टू गेट अ फर्स्ट प्राइज. आता क्लॉज ज्यांनी केलेलं आहे त्यांना कळेल एकदम की हे टू गेट अ प्राइज हे काय नामाची फ्रेज आहे. एकदम सोपं होतं हे पण. 47 बघूया आपण. काय दिलेलं आहे? आयडेंटिफाय द कंपाऊंड कंजंक्शन. ओके, कंपाऊंड कंजंक्शन शोधा. ही वॉक्स ॲज दो ही इज स्लाइटली लेम. तो असा चालतो जणू काय थोडा त्याला पायाला इंजुरी झालेली आहे, लेम सारखा.
तर ॲज दो हे काय कुठलं कंजंक्शन आहे? कंपाऊंड कंजंक्शन. कंपाऊंड कंजंक्शन म्हणजे दोन कंजंक्शन एकत्र येणार आहे ना, कंपाऊंड झाले ना, एकत्र आले तर ॲज दोच कंजंक्शन आहे, 2 नंबर येणार. एकदम फ्री मार्क आहे, एकदम घेऊन जा. एकदम ठीक आहे. 48 बघूया. डॅश वी शॅल गेट अ रिप्लाय इन 2 days. म्हणजे काळ ओळखा. इफचं वाक्य आलंय. इफ क्लॉज एकदम सोपा असतो है ना. मराठीत करून बघितला तर वी शॅल गेट अ रिप्लाय इन 2 days. आपल्याला 2 दिवसात रिप्लाय मिळेल. कधी? तर ह्याने हे पाठवलं तर इफ वी आपण जर टेलिग्राम पाठवला तर है ना. तर पुढे सिंपल फ्युचर आहे, तर नियम आहे. सिंपल फ्युचर असेल तर पहिल्या वाक्यात काय असतो? सिंपल प्रेझेंट असतो. त्यामुळे 1 नंबर उत्तर लगेच येईल. पण मराठीत करून बघा ना. इफ वी सेंड अ टेलिग्राम टुडे, जर आपण आज टेलिग्राम पाठवतो तर तर आपल्याला थोड्या 2 दिवसात रिप्लाय मिळेल. असंच वाक्य येणार ना. तर पहिलं सिंपल प्रेझेंट येणार. 48चा 1 नंबर एकदम सोपा प्रश्न आहे. सोडू नका. त्यानंतर 49 आणि 50 बघूया. 49 आणि 50 मध्ये बघूया काय करेक्ट सबस्टिट्यूट विचारलंय. करेक्ट सबस्टिट्यूट शशिकला इज नॉट इवन अंडरस्टँडिंग. नॉट इवन अंडरस्टँडिंग याचं करेक्ट सबस्टिट्यूट शोधा. तर शशिकला इज नॉट म्हणजे नकारार्थीचं तुम्हाला हे शोधायचंय, क्रियापद शोधायचंय. तर असं उभी लाईन मारा. शशिकला डोंट होईल का? नाही. आणि क्वचनी बरोबर डोंट होतं. ही एक क्वचनी आहे. हॅझंट होईल का? हॅझंटसाठी अंडरस्टूड पाहिजे होतं पुढे. अंडरस्टँडिंग होणार नाही. रॉंग इंग्लिश. कॅन नॉट बरोबर नेहमी मूळ रूप यायला पाहिजे. अंडरस्टूड रॉंग इंग्लिश. तर हे सगळे काय आहेत? रॉंग आहेत. 1, 3, 4 एकदम क्लिअर. इंग्लिशच रॉंग आहे. शशिकला डज एकदम बरोबर आहे. आणि डज नॉट इवन अंडरस्टँड मूळ रूप आलेलं आहे. एकदम बरोबर आहे. तर 49चं उत्तर काय येणार? 2 नंबर. एकदम सोपा आहे हा पण. अतिशय सोपा. पण 49 नंबरला सोपा आहे. मुलं पोचत नाहीत ना 49ला, म्हणून त्यांनी ते आयडिया केलेली. 49 सोपा टाकलाय. कळतंय तुम्हाला? तर 50 बघूया. पिक आउट द सेंटेन्स विच डू नॉट हॅव प्रॉपर आर्टिकल. ज्याच्यामध्ये आर्टिकल चुकलंय ते वाक्य ओळखा. आता 4 वाक्य वाचायची परीक्षेत वेळ असेल तरच वाचा. नाहीतर ऑप्शन बघायचे बघा. ABC, BCD, ऑल द अबव. म्हणजे ABCD म्हणजे BC तर आहेतच, फिक्स आहेत BC है ना. मग कशाला ते वाचायचे? बाकीचे ए आणि डीज पहिलं वाचूया. तर ऑल ह्युमन लाईफ वॉज एनगल्फ्ड इन डार्कनेस बिफोर इन्व्हेन्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. इन्व्हेन्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी एक आहे ना, एक. बिफोर द इन्व्हेन्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. द होणार. तर 1 नंबरमध्ये मिस्टेक आहे. तर उत्तर 1 आणि 3 मध्ये आहे है ना. 3 नाही, सॉरी. त्यांनी विचारलं डू नॉट हॅव प्रॉपर आर्टिकल. कशामध्ये नाही आहे आर्टिकल प्रॉपर ते बघायचं आहे. तर ए मध्ये तर नाहीच आहे प्रॉपर आर्टिकल. ठीक आहे ना. It seems that things have fallen apart and center of Indian democracy has vanished. इंडियन डेमोक्रेसीचं सेंटर म्हणजे द द येणार इथे पण परत. इट सीम्स दॅट थिंग्स हॅव फॉलन अपार्ट अँड द सेंटर ऑफ इंडियन डेमोक्रेसी हॅज व्हॅनिश्ड. बी पण रॉंग आहे है ना. तर हे पण रॉंग आहे, हे पण रॉंग आहे. पण त्यांनी तेच विचारलंय डू नॉट हॅव प्रॉपर आर्टिकल. कुठलं नाही म्हणजे ए बी येणार उत्तरात है ना. वी सॉ सेटिंग ऑफ सन एकमेव वस्तू असेल तर सन. वी जस्ट बिफोर रायझिंग द मून इन द स्काय. स्काय आणि सन एकच आहेत, त्यामुळे इथे पण येणार. आर्टिकल चुकीचं वापरलेलं आहे. मदर मॅक्सिम गॉर्कीज अ नॉवेल. अवघड नाव देतात, वाचायचं नाही. नॉवेल इज ऑन डॅश लाईफ ऑफ फॅक्टरी वर्कमॅन. ऑन द लाईफ त्याच्या जीवनावर ना. द लाईफ ऑफ फॅक्टरी वर्कमॅन. तर इथे पण आर्टिकल बरोबर नाही वापरलं. म्हणजे कशामध्येच आर्टिकल बरोबर वापरलं नाही. म्हणजे नन ऑफ द अबव. कशामध्येच आर्टिकल बरोबर वापरलेलं नाही. ठीक आहे. आर्टिकल त्यांचा चांगला चॅप्टर आहे, त्यांना लगेच आलं असतं. पण तरी पण मी याला पकडणार नाही. पण आता आपला पेपर सोडवून झालेला आहे. तुम्हाला सगळे कळालेले आहेत. आता मला समजून घ्यायचं की याच्यात सोपे प्रश्न किती होते. म्हणजे मेरिट कुठे लागणार ह्या पेपरची, मेरिट कुठे लागणार ह्या 50 प्रश्नांची. तर त्यासाठी बघा मी तुम्हाला एक यांची क्वेश्चन लिस्ट बनवलेली आहे. तर तुम्हाला लगेच समजेल की हे प्रश्न खरोखर सोपे होते की नव्हते. तुम्हीच बघा, आता तुमच्या डोळ्यानेच बघा. हे खूप महत्वाचं आहे, कारण की सगळ्यांबरोबर काय होतं ना ते आपल्याला कळालं पाहिजे. कळतंय? सगळ्यांबरोबर काय होतं ते कळालं पाहिजे, तर मेरिट समजते ना. तर आता 26 बघा, माझ्या मताने 26 डिफिकल्ट क्वेश्चन्स मध्ये. आणि बघा वाक्याची पेपरच्या सुरुवातीला, कारण की ते तुम्हाला माहितीच पाहिजे. ज्यांचं इंग्लिशचा पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस चांगली आहे त्यांना येईल. युअर हेअर नीड्स बॅडली नीड्स कटिंग वगैरे. तर 26 डिफिकल्ट आहे. 27 डिफिकल्ट आहे. म्हणजे पेपरचे पहिले 2 प्रश्न
डिफिकल्ट आहेत. कळतंय तुम्हाला? पेपरचे पहिले 2च प्रश्न डिफिकल्ट आहेत. म्हणजे तुम्हाला इथे त्यांचं काय स्ट्रॅटेजी आहे? तुम्हाला इथे अडकवणं. तुम्ही अडकवला की गेले पुढचे राहिलेत, है ना? तर 28 ईझीमध्ये येईल. पहिला ईझी 28 आहे. ओके. आय व्हिजिटेड. ठीक आहे. इथे पण अ लिटिल, अ फ्यू हे माहिती असेल तुम्हाला, तर तुम्हाला उत्तर येईल. पण सगळ्यांना माहीत नसतं अ लिटिल, म्हणून त्याला मी ॲव्हरेजमध्ये टाकलाय. तर हा ॲव्हरेज आहे. स्टडी करणाऱ्या मुलांना येणारच याचं उत्तर. जे स्टडी करतायत ना रेग्युलरली त्यांना येणार. 30ला पण ठीक आहे. 30 तुम्हाला स्पेलिंग म्हणजे लेंदी आहे म्हणून, बाकी काय नाही. करेक्ट स्पेलिंग विचारलंय त्यांनी. तर अल्टिमेटली ठीक आहे. परत फॉरबिडन, फॉरगेटिंग 3 रॉंग लगेच दिसतात. हा पण सोपा आहे ॲक्चुअली. पण मी याला ॲव्हरेजमध्ये टाकेन कारण की 4 ओळी वाचायच्या आहेत. ठीक आहे. ॲव्हरेज बघा, त्याला पण ॲव्हरेजमध्ये टाकलं. हे पण 31 तर बघा किती सोपं आहे. द ची चूक आहे, दिलीप कुमारची चूक आहे, द ची चूक आहे, इथे मोस्टची चूक आहे. म्हणजे हा एकदम सोप्यामध्ये येतो. 31 आला तर 2 सापडले मला. पहिल्या 5-6 मध्ये 6 मध्ये 2 सापडले. ठीक आहे ना. असं शोधाशोध करायचे. मेन काय आहे, शोधाशोध करता आली पाहिजे. 32 शब्दार्थ तर आपण करत नाही इतकं, पण किती पण काय पण सरांनी सांगू दे, सोडून देतो. तर 32ला तर आपण अवघडमध्ये टाकूया. काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता मला सांगा 33 बघा काय होता. 33 काय प्रश्न होता. म्हणजे सरळ-सरळ त्यांनी सांगितलंय, की मॉडेल ऑक्झिलरी आहेत का हे? एवढं फक्त म्हणजे एखाद्याला माहीत असेल ना, मॉडेल ऑक्झिलरी कोणते आहेत, त्याला पण मार्क्स मिळणार. अतिशय ईझी. आला ईझीमध्ये. आता हे रॉडंट्सचा तर मीनिंग आपल्याला माहीत नसतो. म्हणजे हे क्लिअर कट शब्दार्थ तर आपल्याला माहीत नसतात. म्हणून त्याला ठीक आहे डिफिकल्टमध्ये टाकला. काही प्रॉब्लेम नाही. आता बघूया म्हणजे 4 तर डिफिकल्ट झाले इथेच. हा किती सोपा आहे. सेज है ना. सेज आलं की सेजच राहतं. एकदम सोपा 35 नंबर येईल. सोप्यामध्ये आला. ही वुड रॅदर डाय है ना. आता वुड रॅदर डाय म्हणजे ही त्याची चॉईस आहे. पण हे मुलांना सगळ्यांना माहिती आहे मला वाटत नाही. पण अभ्यास करणाऱ्या मुलांना हे नक्की येणार. त्याला मी ॲव्हरेजमध्ये टाकलं. ठीक आहे. आणि निदान ऑप्शन तरी काढा ना. पोलाईट, रिक्वेस्ट, हॅबिच्युअल हे 2 तर निघून जातात. विश पण निघून जातं. ही विश नाहीच आहे, इच्छा नाहीच आहे. 2 ऑप्शन जरी निघाले ना, लँग्वेजमध्ये गेस करायचा काही प्रॉब्लेम नाही. 50% प्रोबॅबिलिटीमध्ये एवढा काही प्रॉब्लेम नाही. 37 नंबर बघा. 37 नंबरमध्ये तुम्हाला कन्फाइन्ड टू ज्याला माहिती आहे, ज्याचा अभ्यास आहे, त्याला माहिती आहे की कन्फाइन्ड विथ असा शब्द होत नाही, कन्फाइन्ड टू होतं. बरोबर? तर त्याला येईल म्हणजे अभ्यास करणाऱ्या मुलांना येईल म्हणून ॲव्हरेजमध्ये लिहिलं. अवघड वगैरे नव्हतं त्याच्यामध्ये काय. इट वॉज अ मोमेंटस आता हे पण शब्दार्थ ज्याला माहिती आहेत त्याला येणार. मोमेंटस म्हणजे एकदम चांगलं ओकेजन होतं. मेमोरेबल हे होतं. तर 38 पण शब्दार्थ ज्यांनी केलेत ते सोप्यामध्ये पण ठीक आहे. सोप्यामध्ये होतं. त्या आर्टिकलवरून पण कळत होतं की विशेषण आहे. त्यानंतर हे काय सगळे सो, बट, बिसाइड, थ्रू, दो हे सगळे कंजंक्शन आहेत. एक अतिशय सोपा प्रश्न आलाय बघा 39. ठीक आहे. त्यानंतर पॅसेजला नंतर सोडवायचा. पहिलं हा 45 किती सोपा आहे, की या दोघींपैकी कोण? तर हर. आय एक्सपेक्ट टू गेट हा पण काय नाउन फ्रेज व्हॉटने होणार. म्हणून 45, 46 हे दोन्ही सोपे आहेत. कंपाऊंड कंजंक्शन विचारलंय म्हणजे मिक्स असलेलं ॲज दो. 47 पण सोपा आहे. त्यानंतर सिंपल फ्युचरच्या आधी काय असतो? सिंपल प्रेझेंट असतो. एकच वाक्य सिंपल प्रेझेंटमध्ये इफ वी सेंड एस प्लस व्ही वन वी सेंड. 48 पण सोपा आहे. शशिकला डज नॉट येणार. एकवचनी करताय तर काय येतं? डज येतं. मूळ रूप येतं डज नंतर. दोन्ही बरोबर केलंय. 49 पण सोपा आहे. आणि 50 थोडा लेंदी आहे. 50 मध्ये काय केलंय त्यांनी? आर्टिकल आहेत. आपण अभ्यास करणाऱ्या मुलांना यायला पाहिजे. पण आर्टिकलमध्ये द इलेक्ट्रिसिटी, द स्काय असं असतं ना. द इंडियन सेंटर ऑफ इंडियन डेमोक्रेसी, द लाईफ असं आहे. तर त्यामुळे 50 नाही आलं तर ते 50 मध्ये मी डिफिकल्टमध्ये टाकतो. पण मला सांगायचंय काय तुम्हाला, की ह्या अवघड बोलणाऱ्या पेपरमध्ये सुद्धा 10 प्रश्न सोपे होते. आणि ज्यांनी ते सोडवले, शोधले त्यांनाच मिळणार. पण मुलं काय करतात अवघड पेपर पहिले 25 अवघड आहे, 26 अवघड आहे, 27 अवघड आहे, 29, 30 अवघड आहे. म्हणजे पहिल्या 5 प्रश्नांमध्ये एकच सोपा आहे. कोण? 28. कळतंय तुम्हाला? पण मुलं त्या पहिल्या 5 प्रश्नांमध्ये आधीच इंग्लिश ऑप्शनला त्यात 5 प्रश्नांमध्ये एकच आलं म्हणजे पॅनिक होतात. पण शेवटी बघा 45, 46, 47, 48, 49 लगातार 5 प्रश्न येतायत. लगातार 5. तर लगातार 5 येतायत म्हणजे तुमचे पण तिथपर्यंत पोहोचणार काय 45 पर्यंत? हँग होतात मुलं परीक्षेमध्ये. म्हणून सांगतो तुम्हाला स्पर्धा परीक्षेला समजून घ्या. तुमचं काम काय आहे, की सोपं-सोपं शोधणं. कळतंय? सोपं कोण आहे ते शोधणं तुमचं काम आहे. जर सोपे सापडले तर मेरिटमध्ये बसणारच. हे 10 प्रश्न ज्याने शोधले ना, त्याचा कमी अभ्यास इंग्लिशचा मी ॲव्हरेज पकडले पण नाहीत.
याच्यासाठी इंग्लिशचा अभ्यास असता तरी 5 पण मिळाले असते. डिफिकल्ट तर पकडतच नाही. फक्त मी ते प्रश्न पकडतोय जिथे मॉडल ऑक्झिलरी विचारलंय, कंजंक्शन कोण आहे विचारलंय, कंपाऊंड कंजंक्शन कोण आहे, म्हणजे फ्री मार्क्स दिलेले आहेत एकदम. तर 10 मार्क्स तरी मिळायला पाहिजे त्या पेपरमध्ये. ज्यांनी अभ्यास केला त्यांना या 5 मधले पण आणि 2 ऑप्शन कट होऊन 2-2 मिळतात. मी दाखवलं तुम्हाला 26-27 मध्ये पण 2 ऑप्शन कट झालेले. म्हणजे हे जर गेस जरी केले असते 2 ऑप्शनमध्ये तर त्याचे पण 2-3 वाढले असते. म्हणजे 12-13 मार्क्स मिळण्यासारखा हा पेपर होता. पण मुलांना अवघड वाटतो. पण पेपर कसाही असू दे, सगळ्यांसाठी सेम आहे. आपलं काम आहे सगळं वाचायचं आणि सोपे-सोपे शोधायचे आणि तेवढे लिहून यायचं. मेरिटमध्ये नक्की बसणार. तर अशी स्ट्रॅटेजी वापरा आणि पेपर व्यवस्थित सोडवा आणि जे काही इंग्लिशचे कॉन्सेप्ट्स आहेत ते क्लिअर करा, जे ह्याच्यात मी सांगितलेले आहेत. एखादा कॉन्सेप्ट रिपीट होऊ शकतो एक्झामला. तर ऑल द बेस्ट. व्यवस्थित करा आणि काही डाऊट असेल तुम्हाला तर पुन्हा बघा तो व्हिडिओ. बाकी सोपे शोधा, सगळं वाचून जा, सगळे कॉन्सेप्ट वाचून जा, सोपे शोधा, सोपे लिहून या. एखाद्या प्रश्नावर अडून राहू नका. पुढे खूप सोपं असतं बघितलं 45, 46, 47, 48, 49 5 प्रश्न लगातार सोपे होते, पण कुठे होते? शेवटी होते. हीच त्यांची स्ट्रॅटेजी असते. तर अवघड आलं तर विचार करायचा, की सगळ्या महाराष्ट्राला येत नाही, मी कशाला इथे थांबलोय? ते अडकले, मी नाही अडकणार. नेहमी विचार करायचा, जेवढ्या जागा आहेत, 8,000 मुलांना घेणार आहेत, 3,500 मुलांना घेणार आहेत, तर विचार करायचं की एवढ्या मुलांना याचं उत्तर येणार आहे का? नाही येणार आहे. तर आपण कशाला तिथे थांबलोय एवढं लेंदी वाचत? पुढे जायचं आणि मेरिट क्रॅक करायची. पहिलं आलं नाही तरी चालेल, मेरिटमध्ये यायचं. ठीक आहे? ऑल द बेस्ट. गिव्ह युअर बेस्ट.